माझे गेली 50 वर्षाचे सहकारी मित्र श्री संजय शंकर घाडी यांना 1.25 वर्षासाठी उपमहापौर बनवून शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खूप खूप आभार. आज त्यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली आणि मुलाखत घेण्याचा योग आला. त्यांचे जुने सर्वच मित्र सहकारी आज भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यांना अभिनंदन करण्यासाठी सर्व उपस्थित होते. संजय घाडी साहेबांचे संपूर्ण परिवार यावेळी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आले होते. आपण पाहूया मान्यवर काय म्हणाले. उपकारच मी या ठिकाणी आहेत असं मी समजतो. आणि आम्ही दोघंही तसे पती पत्नी अगदी विद्यार्थी दशेपासूनच काम करत असल्यामुळे एकमेकांना आम्ही जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे मदत करत असतो. म्हणजे नेतृत्वाचा ठसा तुमचा आणि संजनाताईचा हा कायम जनमतात आहे. आणि आज शेवटचा प्रश्न जे आपले विद्यमान मागाठाण्याचे आमदार आहेत प्रकाशदादा सुर्वे आणि तुमचं जे काम करण्याच्या एकत्र पद्धतीची विषयी थोडक्यात माहिती द्याल का? तसंही प्रकाशदादा सुर्वेंची आता ही तिसऱ्यांदा निवडून यायची वेळ आहे. 11 वर्षात त्यांची आमदार म्हणून या विभागामध्ये काम केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ते शिवसेनेत आले होते. त्यावेळेला आम्ही अखंड शिवसेनेमध्ये एकत्र सगळेजण काम करत होतो. आणि मी नगरसेवक म्हणून 2017 ते 22 आणि ते आमदार म्हणून दोघांनी एकत्र काम सुरू केलं आम्ही. आणि आमदारांना जो विकास निधी मिळतो तो प्रामुख्याने गृहनिर्माण सहकारी संस्थांमध्ये ते त्याचा उपयोग करू शकतात, स्लममध्येही करू शकतात. परंतु आपल्याच पक्षाचा नगरसेवक असला की आम्ही ते दोघांनी विभाजून घेतलं की नगरसेवक म्हणून मी स्लम विभागामध्ये लोकांची कामं करायची आणि दादांच्या फंडातून गृहनिर्माण सहकारी संस्थांमध्ये असं आमचं दोघांचं एक ट्युनिंग दोघांचं संपूर्ण आमच्या या मागाठाण्यामध्ये असलेले नगरसेवक नगरसेविकांची असे चांगले एक समन्वय होता. आजही तसाच आहे. आणि प्रकाशदादा देखील एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे. आमच्यासारखं ते विद्यार्थी चळवळीमधून पुढे आलेले नेतृत्व आहे. त्यामुळे ते एकमेकाला समजून घेणे, कार्यकर्त्याला समजून घेणे, पदाधिकाऱ्यांना समजून घेणं, सगळी मदत करणं हे दोघांकडून आमच्या अतिशय अनेक वर्ष झाल्या. याच्याही पुढे असंच चांगल्या पद्धतीमध्ये सुरू होऊन आम्ही दोघेही आणि आमचे सर्व संघटनेचे पदाधिकारी, शिवसेनेचे महिला पुरुष विभाग प्रमुख आहेत, उपविभाग प्रमुख आहेत, शाखा प्रमुख आहेत, गटप्रमुख आहेत, कार्यालय प्रमुख आहेत, हे सगळे मिळून आम्ही या इथे शिवसेना पक्ष आता जो आहे आज त्याच्यापेक्षा अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करत राहू. मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर माननीय श्री संजय शंकर घाडी यांनी आमच्या आनंदा कांबळे 24 टाइम्स आणि विशेषतः आमचं डिपल ठाकूर प्रेसिडेंट बोलला आपण मुलाखत देऊन आज आम्हाला बहुमूल्य सहकार्य केल्याबद्दल आजच्या पॉडकास्टमध्ये आम्ही तुमचे आभार मानतो. आणि चांगले रुग्णालय करावं अशा प्रकारचं तिथले आमचे स्थानिक लोकप्रतिनिधी होते, नगरसेवक त्यांनी दिला होता. परंतु तो प्रस्ताव तसाच राहिला. आता आम्ही सर्व नगरसेवक म्हणून त्याच्यासाठी पाठपुरावा करू. तिथेच असं नाही, मुंबई शहरामध्ये KM सारखी, नायर सारखी मोठी रुग्णालय होणं गरजेचं आहे. कारण मुंबई शहरामध्ये येणारा जो नागरिकांचा लोंढा आहे किंवा नागरिकांची येण्याची जी संख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि खूप गरीब आणि मध्यमवर्गीय लोक देखील या रुग्णालयांची मध्ये येऊन आपला उपचार करून घेण्यासाठी खूप धडपड करत असतात. आणि आताच्या अस्तित्वात असलेल्या रुग्णालयांमध्ये देखील चांगली सोयी सुविधा मिळायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी स्वतः रुग्णालयांना भेटी देणं किंवा आरोग्य समितीचे आमचे अध्यक्ष असतील त्यांना बरोबर घेऊन भेटी देणं, महापौर मॅडम आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही ह्या आरोग्य सुविधा चांगल्या करण्यासाठी 100% मी प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र धावतोय, प्रगती होते. आज या योजना आहे. आज मुंबईमध्ये मोठमोठे एकनाथराव शिंदे साहेबांनी सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री त्यांनी काही अशा मोठमोठ्या योजना उभ्या केल्या आहेत.
मेट्रोला आकार दिला आहे, याविषयी काही तुम्ही माहिती द्याल का? राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मदतीने मुंबई महानगरपालिकेमध्ये खूप चांगले मोठे प्रोजेक्ट सुरू आहेत. मेट्रो धावते आहे. मेट्रोच्या आणखीन पुढचे टप्पे या ठिकाणी प्रस्तावित आहेत. देवीपाड्यापासून ते ठाण्यापर्यंतचा भुयारी मार्ग नॅशनल पार्कच्या वनजमिनीतून जाणार आहे. त्यामुळे आपल्याकडची दहिसरकडून ठाण्याला जाणारी जी वाहतूक कोंडी आहे ती देखील कमी होऊन जाईल आणि प्रवास अगदी 1-1.5 तासाचा प्रवास 15 मिनिटावरती येईल. अटल सेतूचं काम चालू आहे. सागरी सेतूचं काम चालू आहे. तो देखील सागरी सेतू पुढपर्यंत वाढवण्याचा, पालघरपर्यंतच्या पुढे जाण्याचा प्रस्ताव आहे. अशाच प्रकारचे अनेक मेट्रोसारखे प्रकल्प मुंबई शहरामध्ये भुयारी मेट्रो देखील सुरू झालेली आहे. तो देखील टप्पा वाढवण्याचा प्रयत्न मुंबई महानगरपालिका, राज्य शासन, केंद्र शासनाच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आणि मुंबई शहराला जो वेळ लागतो प्रवासाला तो सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे यांनी युती सरकारने ठरवलेलं आहे की अगदी मुंबईच्या दहिसरवरून जर विटीला पोचायचं असेल किंवा मुलुंडवरून विटीला पोचायचं असेल तर जास्तीत जास्त 59 मिनटं लागली पाहिजेत. अशा प्रकारची वाहतूक व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न राज्य शासनाचा आहे आणि त्यातला मुंबई महानगरपालिका देखील या ह्याच्यामध्ये मदत आणि सहकार्य निश्चित करेल.